ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, शेतकरी म्हणून आपण नेहमीच अशी आशा करतो की बी पेरल्यावर आपल्याला उत्पादन चांगलं मिळावं. पण मंडळी, जोर आपल्याला आपल्या शेतीचं, आपल्या मातीचं, जमिनीचं आरोग्य माहिती नाही, आरोग्य पत्रिका आपण वाचली नसेल किंवा त्याप्रमाणे खत व्यवस्थापन कसं करावं हेही माहीत नसेल तर आपण चांगलं उत्पादन मिळेलच अशी आशा ठेवू शकत नाही. अशाच काही तांत्रिक बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे जमिनीची आरोग्य पत्रिका आणि खत व्यवस्थापन. आणि याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती देण्याकरता तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर देविकांत देशमुख डोंगरगावकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी, नांदेड इथून. सर, आजच्या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. सर, आजचा जो विषय आहे त्याला थेट हात घालूया. जमिनीचं आरोग्य म्हणजे नक्की काय आणि आरोग्य पत्रिका याचा अर्थ काय, आणि यासोबतच मला विचारायला आवडेल की शेतकरी मित्रांसाठी माती परीक्षण किती महत्त्वाचं आहे? फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जमिनीची उत्पादकता, जमिनीची सुपीकता सोबतच जमिनीचे जे विविध गुणधर्म आहेत, ज्याच्यामध्ये भौतिक गुणधर्म असतील, रासायनिक गुणधर्म, जैविक गुणधर्म, सूक्ष्मान्नद्रव्याचे प्रमाण, हवेचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, ह्या सर्वाला जमिनीचं आरोग्य असे म्हणतात. आणि जमिनीमधील ह्या सर्व घटकांचं प्रमाण दाखविणारी, अन्नद्रव्याचं प्रमाण दाखविणारी जे पत्रिका असते त्याला जमिनीची आरोग्य पत्रिका मग हेल्थ कार्ड असं आपण म्हणतो. म्हणजे जसं आपण आपल्या सामाजिक जीवनामध्ये म्हणतो की मनानं श्रीमंत असलेली माणसं आपल्याला फार आवश्यक असतात. जमिनीच्या बाबतीत जी जमीन ह्या सर्व घटकाच्या बाबतीत श्रीमंत असते ती जमीन निरोगी आहे, आणि निरोगी जमिनीमध्ये समृद्ध आणि निरोगी पीक येते. त्यामुळं जमीन आणि आरोग्य आणि जमिनीची आरोग्यपत्रिका ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर सर, ही जी पत्रिका आहे ती किती वर्षांनी काढावी असं आपलं म्हणणं आहे? साधारणतः आम्ही सर्व शेतकरी बांधवांना असं सूचित करतो की जमीन कोरडवाहू असू द्या किंवा बागायती, 2 ते 3 वर्षामधून आपण मातीचं परीक्षण आणि आरोग्य कार्ड, हेल्थ कार्ड आपण तयार केलंच पाहिजे. सर, आपलं काय मत आहे की ही जी हेल्थ कार्ड आहे किंवा आरोग्य पत्रिका आहे यात असे कुठले घटक आहेत जे तपासले जातात? मी पूर्वी जे तुम्हाला सांगितलं होतं की जमिनीचे आरोग्य हा फार मोठी व्यापक संकल्पना आहे, आणि जमिनीचं आरोग्य ज्या महत्त्वाच्या घटकावर अवलंबून असते त्याचं 3 भागामध्ये आपण वर्गीकरण करतो. त्यामध्ये भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म. तर भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीची खोली, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीचा रंग, जमिनीचा उतार, नंतर ज्याला सच्छिद्रता म्हणतो जमिनीची, आणि घनता, विशिष्ट घनता, ह्या गोष्टीचा समावेश भौतिक गुणधर्मामध्ये येतो. रासायनिक गुणधर्मामध्ये मुख्य अन्नद्रव्याचं प्रमाण, ज्याच्यामध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 16 घटक आहेत. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 3 आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. आणि या व्यतिरिक्त जमिनीचा सामू, pH, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, EC, क्षारता दर्शविणारा घटक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब, हे रासायनिक गुणधर्मामध्ये येतात. आणि जैविक गुणधर्मामध्ये जमिनीमधील ज्याला ॲक्टिनोमायसिट किंवा सूत्रकृमी, निमॅटोड्स, जीवाणू, बुरशी, गांडूळ आणि मुंग्या, ह्या सर्व जे घटक आहेत, भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म इत्यादीचा समावेश जमिनीच्या आरोग्यपत्रिकेमध्ये होतो. नक्कीच.
सर आपल्या उत्तरात आपण पीएच आणि ईसी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा उल्लेख केला. तर हे दोन काय प्रकार आहेत आणि जमिनीवर याचा कुठला परिणाम कसा होतो याबद्दल सांगा. थोडक्यात जर जमीन शेतीयोग्य आहे की नाही हे दर्शवणारे सर्वात महत्त्वाचे इंडिकेटर किंवा निर्देशांक ज्याला म्हणतो ते हे 3 आहेत. पीएचला आपण म्हणतो सामू मराठीमध्ये. तर याची रेंज असते न्यूट्रल जे जमीन म्हणतो उदासीन त्याचा जमिनीचा सामू पाहिजे 6.5 ते 7.5 अशी जमीन की ज्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आणि त्याला उदासीन जमीन असे म्हणतात. 6.5च्या खाली 6.5च्या खाली जेव्हा जमिनीचा सामू जातो तेव्हा जमीन ॲसिडिक होते. मग त्याच्यामध्ये आपल्याला मातीचं ज्याला आपण रिक्लिमिनेशन म्हणतो दुरुस्ती करून ती जमीन शेतीयोग्य करावी लागते. आणि जमिनीचा सामू जेव्हा 8.5च्या वर जातो त्या जमिनीमध्ये सुद्धा जिप्सम सारखे सॉल्ट टाकून हिरवळीचे खतं टाकून त्याला शेतीयोग्य बनावं लागते. म्हणजे पीएच वरून आपण ठरवू शकतो की जमीन शेतीयोग्य आहे की नाही. तर साधारण कृषीच्या दृष्टिकोनातून उदासीन पीएच असलेली जमीन 6.5 ते 7.5 ही आवश्यक असते. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जे तुम्ही म्हणलात की क्षारता जमिनीमध्ये मिठाचं प्रमाण किती आहे क्षार. जर मिठाचं प्रमाण जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असेल त्या जमिनीमध्ये आपण शेती करू शकत नाही. तर त्याची क्षारताची सुद्धा एक रेंज ठरलेली आहे की 1 डेसिसायमन पर मीटर स्क्वेअरच्या पेक्षा कमी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जमिनीची पाहिजे. जर ती 1 पेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीची आपल्याला क्षारता कमी करून काय उपायाच्या मदतीनं ती जमीन शेतीयोग्य करता येते. या दोन्हीपेक्षाही महत्त्वाचा पीएच आणि पेक्षा सेंद्रिय कर्ब प्रचंड महत्त्वाचा आहे. आणि आपण बघतो की आज सर्व देशामधील आणि परदेश सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कुठला चर्चेला जात असेल तो सेंद्रिय कर्बाचा आहे. सध्या काय झाले की आपण कीटनाशक आणि रासायनिक खतामुळं आपण उत्पादनाला टार्गेट केलं आणि उत्पादनाला टार्गेट केल्यामुळं आपण जमिनीच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. आज आपण पाहतो की हरित क्रांतीनंतर रासायनिक खते कीटनाशकाचं प्रमाण इतकं वाढलं जमिनीचं आरोग्य बिघडून गेलेलं आहे. आणि सेंद्रिय कर्ब जो पूर्वीच्या काळी जास्त होता 0.5 0.6 1% होता तो आता 0.20 पर्यंत आले होते आणि हे फार धोक्याची घंटा आहे. म्हणून हे जर सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला पिकाचे अवशेष जाळणं बंद करावे लागतील. हिरवळीच्या खताचा वापर करावा लागेल. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागेल. गांडूळ खताचा वापर करावा लागेल. जैविक जीवाणू खताचा वापर करावा लागेल. पिकाची फेरपालट करावी लागेल. तर ह्या सर्व गोष्टी आपण त्या आरोग्य पत्रिकेमध्ये समाविष्ट करतो. आणि हे 3 इंडिकेटर म्हणजे भौतिक गुणधर्मापेक्षाही अतिशय प्रचंड महत्त्वाचे म्हणजे 3 इंडिकेटर ज्याला आपण पीएच ईसी आणि ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो. जमिनीचा सामू क्षारता आणि सेंद्रिय कर्ब. यासोबतच सर आपण नेहमीच बघतो की काळजी घेतली तरी शेतकरी मित्र काय करतात की खत खूप जास्त प्रमाणात टाकतात. तर याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे सांगा. हे फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात की आजही आपण पाहतो की शेतकऱ्याचा प्रचंड विश्वास कृषी निविष्ठा विक्रेत्यावर आहे. कृषी विज्ञान केंद्र असू द्या कृषी विद्यापीठ आम्ही जे प्रत्येक संदेशामधून आणि संवादामधून शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही मातीचं परीक्षण करून आरोग्य पत्रिकेनुसार खताचं आणि पिकाचं व्यवस्थापन करा. आता बऱ्याच अंशी काय झालेलं आहे शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळं जे नवीन पिढीतील शेतकरी आहेत ते सॉईल हेल्थ कार्ड तयार करून खताचं व्यवस्थापन करतात. पण आजही जेवढं आम्हाला अपेक्षित आहे तेवढा शेतकऱ्याचा नाही. जनजागृती आम्ही करत आहोत मोठ्या प्रमाणात पण रेशो वाढलेला आहे निश्चित. पण अजून जसं सॅटिस्फॅक्टरी आम्हाला समाधानकारक चित्र पाहिजे त्याला वेळ लागेल. पण निश्चितच 5-10 वर्षामध्ये चित्र बदलेल. आता खताचा जास्त वापर केल्यानंतर एक नुकसान असं होते की जमिनीचा पोत बिघडतो. जमिनीमधील क्षाराचं प्रमाण वाढतं. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याची अशी समजूत आहे की आपण जास्त खत दिल्यानंतर उत्पादन वाढतं तो प्रचंड गैरसमज आहे. जेवढं खत तुम्ही टाकाल तेवढं उत्पन्न घटत आहे कारण जमीन निरोगी नाही. जमिनीचं आरोग्य बिघडल्यामुळं जमिनीची उत्पादकता कमी झालेली आहे. आणि यापेक्षाही महत्त्वाचं जास्त खतं वापरल्यामुळं हवेचं प्रदूषण होतं जमिनीचं प्रदूषण होतं आरोग्यावर परिणाम होतो. आणि सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च प्रचंड वाढतो.
आणि त्यामधूनच उत्पादन खर्च वाढला की शेतकऱ्यामध्ये नैराश्य येतं आणि शेतीबद्दल उदासीनता येते. तर हा खताचा अनिष्ट परिणाम होतो. आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवू. मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं हा आपला आवडता कार्यक्रम. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आमची माती आमची माणसं. मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मातीचं आरोग्य याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे. तर सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण खूप साऱ्या बाबी सांगितल्या आहेत की माती परीक्षण कसं करावं, खत व्यवस्थापन कसं असावं. तर आजच्या काळातला महत्त्वाचा एक प्रश्न असतो की सेंद्रिय की रासायनिक, हा जो मुद्दा आहे. तर खतांच्या बाबतीत सुद्धा सेंद्रिय आणि रासायनिकचा जर आपण विचार केला तर त्याचा समतोल कसा राखावा शेतकऱ्यांनी, याबद्दल सांगा. फार महत्त्वाचा प्रश्न आहे. रासायनिक शेती आपण फार 1980 पासून करत आहोत. शेतकऱ्याची मानसिकता आजही प्रचंड ओढा आणि आकर्षण शेतकऱ्याचं रासायनिक खताबद्दल आहे, शेतीबद्दल आहे. त्याचा निष्कर्ष असा आहे की त्याच्यामध्ये रिझल्ट फास्ट दिसतात. सेंद्रिय शेतीमध्ये जसं आयुर्वेदिक पॅथीप्रमाणे रोग हळूहळू बरा होतो आणि इकडे रोग फास्ट बरा होतो, पण त्याचे साईड इफेक्ट आहेत. तर रासायनिक शेतीमध्ये तसेच आहे, साईड इफेक्ट भरपूर आहेत. सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन खर्च शेतकऱ्याचा कमी राहतो, जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि सेंद्रिय निविष्ठा शेतकरी बांधावरच घरच्या घरी करू शकतात. बाहेरून विकत घेण्याची कुठलीही आवश्यकता नाही. तर रासायनिक शेतीमध्ये एकतर हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, उत्पादन खर्च वाढतो, निविष्ठा तेवढ्या काय दर्जेदार म्हणजे कृषीमाल तेवढा दर्जेदार होत नाही आणि त्या व्यतिरिक्त ह्या निविष्ठा दरवर्षी तुम्हाला विकतच घ्यावं लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि मनावसा तसा रिझल्ट येत नाही. म्हणून आम्ही या दोन्हीमधला एक सुवर्ण मध्य ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जिथं शेतकरीसुद्धा समाधानी असली पाहिजेत, त्यांना मानसिक समाधान असलं पाहिजे, म्हणून आम्ही रासायनिक आणि सेंद्रिय शेतीचा संतुलित वापर साधावा व शेती करावी असं एक शेतकऱ्याला आवाहन करतो. अच्छा, आणि ज्याप्रमाणे हळूहळू तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर त्या आत्मविश्वास आला शेतकरी बांधवांना की त्या पद्धतीनं आपण काय करायचं, रासायनिक शेतीवरचं जमिनीचं अवलंबित्व जे आहे ते 100% 90, 80, 70 म्हणजे प्रत्येक वर्षी 5 ते 10% कमी करून 10 वर्षामध्ये जमीन तुमची सेंद्रिय करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे जमिनीलाही सवय होईल सेंद्रिय घटकांची आणि ती चांगला प्रतिसाद सुद्धा देईल. मातीच्या अहवालानुसार आपण खताचं प्रमाण कसं काय वाचू शकतो, याबद्दल सांगा. निश्चित वाचवू शकतो आपण. आजही शेतकरी बांधव काय करतात, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की शेतकरी बांधव कुठल्याही प्रकारचे मातीची तपासणी परीक्षण न करता पिकाच्या गरजेनुसार खताची खरेदी करत नाहीत. उदाहरणार्थ सोयाबीनला जर एखाद्या वाढ भरपूर झाली असेल तर युरियाची आवश्यकता नसते, तरी शेतकरी आपलं पीक शेजारील शेतकऱ्यापेक्षा हिरवगार कसं राहील या उद्देशानं युरियाची खरेदी करतात. तिथं उत्पादन खर्च वाढतो. फुलं लागण्याच्या अवस्थेत, फळं लागण्याच्या अवस्थेत जो रिकमेंडेड डोस आम्ही आरोग्यपत्रिकेनुसार देतो की मातीच्या आरोग्यपत्रिकेनुसार तुमच्या जमिनीमध्ये ऑलरेडी नत्र भरपूर आहे, स्फुरद आहे आणि पालाश आहे, तितकं मायनस करून जे पिकाचा डोस आहे त्याप्रमाणे खरेदी करावी. पण इकडं दुर्लक्ष झाल्यानंतर जिथं युरियाचे 2 पोते लागत असतात तिथं तो 4 घेतो, पुन्हा 6 घेतो, 8 घेतो आणि त्यामुळे काय होतं, एकतर उत्पादन खर्च वाढतो आणि त्या अपेक्षित तसं उत्पन्न येत नाही. त्यामुळं शेतकऱ्याला जर संतुलित वापर करायचा असेल तर आम्ही त्या आरोग्यपत्रिकेवर लिहून देतो की जर तुम्ही कुठल्या पिकाची लागवड करत असाल, सोयाबीन असेल, कापूस असेल, फळबाग असेल, तर ह्या ज्या मात्रा खताच्या आम्ही दिलेल्या आहेत त्याप्रमाणेच आपण व्यवस्थापन करावं. आणि त्यांनी जे तसं व्यवस्थापन केलं तर त्या पद्धतीनं त्यांचे पैसेसुद्धा वाचतात आणि एक चांगला आत्मविश्वास येतो आणि पिकाचा दर्जासुद्धा सुधारतो. मातीची सुपीकता कशी काय वाढवू शकतात, याबद्दल सांगा. कमी खर्चामध्ये शेती करणं फार महत्त्वाचं आहे आणि या उद्देशानं आता आपण पाहिलात की सेंद्रिय शेतीनंतर आता नैसर्गिक शेती आलेली आहे की ज्या नैसर्गिक शेतीमध्ये मुख्य उद्देश हाच आहे की उत्पादन खर्च कमी करायचा. कसा करायचा, तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च 3 गोष्टीवर वाढतो. नंबर 1, रासायनिक कीटनाशकाची खरेदी, रासायनिक खताची, रासायनिक औषधांची आणि टॉनिक जे म्हणतो आपण पिकाच्या वाढीसाठी, त्यावरती खर्च केल्यानंतर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढतो. पण नैसर्गिक शेतीच्या मध्ये
आपण अशा निविष्ठा काही तयार करतो शेतीच्या प्रक्षेत्रावर, झाडपाल्यापासून तयार करतो, दशपर्णी अर्क असेल, जीवामृत असेल, बीजामृत असेल. तर ह्या निविष्ठा शेतकरी स्वतः शेतामध्ये करत असल्यामुळं एकतर तिथं उत्पादन खर्च वाढतो आणि हे खत जे नैसर्गिक शेतीमध्ये निर्माण झालेल्या निविष्ठा आहेत याच्यामुळं ॲटोमॅटिकली जमिनीची सुपीकता वाढते. त्यानंतर गांडूळ खताचा वापर. सर माफ करा, मला इकडेच तुम्हाला थांबवावं लागतं आहे कारण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण यावर चर्चा अशी सुरू ठेवू. मंडळी कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमची माती आमची माणसं कार्यक्रम. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. आमची माती आमची माणसं. मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण मातीची सुपीकता कशी वाढावी याबद्दल सांगत होतात आणि खास करून गांडूळ खताबद्दल आपण सांगत होतात, त्याबद्दल सांगा. मातीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीचे खतं वापरणे, ज्याच्यामध्ये गिरीपुष्पाध्यांचे बरू आहे. एप्रिल मे मध्ये त्यांची लागवड केल्यानंतर 50% फुलावर असतानाच आपण नांगरून त्यांना जमिनीने गाडून त्यांच्यापासून सुपीकता वाढवू शकतो. नंतर बरेचसे पिकं आपण बेडवर घेतो आता, सोयाबीनसारखे, तुरीसारखे, गादी बाफ्यावर. अशा सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण जमिनीची उत्पादकता वाढवू शकतो. त्यासोबतच गांडूळ खत मी सांगितलं, गांडूळ खताचा वापर, जीवाणू खताचा, जैविक निविष्ठा, सेंद्रिय निविष्ठा आणि सर्वात महत्त्वाचा पिकाची फेरपालट. या सर्व गोष्टीचा वापर करून संरक्षित पाण्याचा वापर म्हणजे आयदर ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन, आणि त्या तुषार आणि ठिबक सिंचनामधून पाण्यामध्ये विरघळणाऱ्या खताचा वापर. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर निश्चितच आपण कमी खर्चामध्ये शेतीची उत्पादकता वाढवू शकतो. मातीचे नमुने घेण्याची योग्य पद्धत काय आणि त्या संदर्भात कोणत्या चुका ज्या आहेत त्या टाळाव्यात आणि किती खोलीवर ते नमुने घ्यावे याबद्दल सांगा. तपासणीसाठी जेव्हा माती आणतात तर आम्ही शेतकऱ्याला प्रत्येक वेळेस असं आवाहन करतो की तुम्ही फक्त फार इझी म्हणून परीक्षण घेऊ नका. फक्त मातीचा नमुना आणणे, सबमिट करणे आमच्या कार्यालयात आणि पावती घेऊन जाणे इथपर्यंत तो कार्यक्रम नाही. जसं आपण आपल्या आरोग्याचं पत्रिका तयार करतो, हेल्थ कार्ड, आणि त्यानुसार स्वतःचं व्यवस्थापन करतो, स्वतःच्या प्रगतीकडे बघतो. आपली जशी आरोग्याची श्रीमंती महत्त्वाची आहे तशी मातीची श्रीमंती महत्त्वाची आहे. त्याच्यामधून आपण सर्वांचं आयुष्य आहे. तर मातीचा नमुना आणताना शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक मातीचा नमुना आणणं अत्यंत आवश्यक आहे. माती अशी कुठली काढून आणणं संयुक्तिक नाही. मग शेतकऱ्यांना मी पूर्वी संवाद कार्यक्रमामधून काही वेळेस प्रक्षेत्रावर जाऊन फील्ड डेमॉन्स्ट्रेशन देऊन मातीचा नमुना कसा घ्यावा, मातीचा नमुना घेताना कोणती काळजी घ्यावी, मातीचा नमुना पिशवीत कसा भरावा आणि किती आठवड्याच्या तासाच्या आत तो कृषी विज्ञान केंद्र किंवा विद्यापीठामध्ये आणला पाहिजे याचं आम्ही मार्गदर्शन करतो. छोटे छोटे मेसेज देतो किंवा डायरेक्ट टेलिफोनिक टॉक किंवा व्हिडिओ कॉल किंवा संवाद. तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही ज्या जमिनीचं तुम्हाला माती परीक्षण करायचं असेल त्या जमिनीमध्ये फेरफटका सुरुवातीला मारणं अत्यंत आवश्यक आहे. निरीक्षण करणे डोळ्याच्या सहाय्यानं, जमिनीवरचा काडी कचरा, गवत, पाने हे काढणे आणि 30 सेंटीमीटर लांबी रुंदी खोलीचे खड्डे करणे. त्या खड्ड्यामधून रँडम पद्धतीनं नागमोडी आकाराचे साधारणतः 10 ते 15 ठिकाणी असे खड्डे खोदायचे आणि 2 सेंटीमीटरचा उभा काप छेद घेऊन त्या प्रत्येक खड्ड्यामधून जी माती निघालेली आहे ते शुभ्र पांढऱ्या धोत्रावरती किंवा कागदावरती ठेवायची. साधारणतः 10 ते 15 ठिकाणून जे माती घेतलोत आपण त्या घेतलेल्या मातीचे 4 ढीग म्हणजे 4 ज्याला भाग म्हणतो आपण त्याच्यामध्ये डिवाईड करायचे, A, B, C आणि D मिक्स करून माती, आणि समोरचे 2 भाग फेकून टाकायचे. जे 2 भाग उरले B किंवा D फेकल्यानंतर A, C उरलं तर त्यांना एकत्र करायचं, त्याचे पुन्हा 4 भाग छोटे करायचे वाटा पद्धतीनं. ही प्रक्रिया तोपर्यंत करायची जोपर्यंत अर्धा किलो शेवटचं सॅम्पल मातीचं उरणार नाही, आणि ते उरलेल्या सॅम्पलला म्हणतो आपण मातीचा प्रातिनिधिक नमुना. हा नमुना घ्यायचा, कापडी पिशवीमध्ये तो नमुना टाकायचा, त्याच्यामध्ये चिठ्ठी लिहायची, शेतकऱ्याचं नाव, गट नंबर, सर्वे नंबर, तालुका, गाव, जिल्हा, मागच्या वर्षी कोणतं पीक घेतलं होतं, खतं कोणते दिली होती, उत्पादन किती झालं, आणि यावर्षी या पुढच्या हंगामामध्ये तुम्ही कुठलं पीक घ्यालात
खतं कशी कोणते देणार आहात आणि अपेक्षित उत्पादन किती आहे आणि महत्त्वाचं सिंचनाचा प्रकार कुठला आहे आणि पद्धत कुठली आहे. म्हणजे आयदर तुम्ही विहिरीमधून पाणी घेता, बोरमधून घेता का मोकाट पद्धतीनं आहे, ठिबक तुषार, हे सगळं मेन्शन करून कापडी पिशवीमध्ये ते माती टाकायची. कृषी विज्ञान केंद्र असेल, कृषी विद्यापीठ असेल, तिथं तो नमुना पाठवायचा. तो नमुना काढल्यापासून 2 आठवड्याच्या आत प्रयोगशाळेमध्ये आला पाहिजे. अदरवाईज तो आला नाही, 2 आठवड्यापेक्षा जास्त झालं तर ते पृथक्करण त्याचं बदलतं आणि पूर्ण जमिनीची आरोग्यपत्रिका बिघडून जाते आणि संतुलन बिघडतं. आता हे झालं मातीचा नमुना कसा घ्यायचा आणि नमुना कसा पॅक करायचा. आता नमुना घेताना काय काळजी घ्यायची फार महत्त्वाची आहे. तर ज्या ठिकाणी पाटाचं पाणी आहे, गुरंढोरं बांधतो आपण, सावली आहे, पत्राचं शेड आहे, पुन्हा काही आपली रेग्युलर शौचालयाची जागा कुठली असेल, तर दलदलीची जमीन आहे, चोपण जमीन आहे, पाणी साठलेली जमीन आहे, तर अशा जमिनीमधून मातीचा नमुना घेऊ नये. जिथं आपण खत टाकलेलं आहे, तणनाशक मारलेलं आहे, तर अशा जमिनीमधून सुद्धा मातीचा नमुना घेऊ नये. मग इतक्या जागा सोडून जो भाग उरला, साधारणतः रब्बीचं पीक काढल्यानंतर आणि उन्हाळ्यामध्ये मातीचा नमुना घ्यावा. जर तुम्हाला उभ्या पिकामधलं मातीचा नमुना घ्यायचा असेल तर त्या पिकामध्ये 2 महिने खत जर टाकून झाली असतील 2 महिन्यानंतर, तेव्हा मातीचा नमुना घ्यायचा उभ्या पिकाच्या 2 ओळीमधून. आपण वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमात आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिलीत मातीच्या आरोग्य पत्रिकेबाबत, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.